महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जुईगावचा वीर सुपुत्र रुपेश दवंडे यांची 17 वर्षांची गौरवशाली देशसेवा, भव्य मिरवणूक काढत ग्रामस्थांकडून सलामी। जुई तालुका महाड जिल्हा रायगड येथील सुपुत्र श्री रुपेश रामदास दवंडे यांनी भारतीय सैन्यात 17 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावत 31 मार्च 2026 रोजी सन्मानाने निवृत्ती घेतली। त्यांच्या या अभिमानास्पद प्रवासाबद्दल जुई गावासह संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। रुपेश दवंडे यांनी 17 मार्च 2009 रोजी भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेचा प्रवास सुरू केला। प्रारंभीच्या 6 महिन्यांच्या कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणानंतर त्यांनी एक सक्षम आणि सज्ज सैनिक म्हणून स्वतःला घडवले। ऑपरेटर टेक्निकल या पदावर त्यांनी विशेष कौशल्य प्राप्त करत विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या। त्यांनी 31 आर्मर्ड डिव्हिजनमध्ये कार्यरत राहून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली। त्यानंतर राष्ट्रीय रायफलमध्ये काश्मीर खोऱ्यात मिलिटंट विरोधी मोहिमांमध्ये सहभागी होत धैर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण साकारले। तब्बल 17 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी 31 मार्च 2026 रोजी सन्मानाने निवृत्ती घेतली। त्यांच्या या उल्लेखनीय सेवेला मानवंदना देण्यासाठी जुई ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढत त्यांचा जंगी सत्कार केला। ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपूर्ण गावाने आपल्या वीर सुपुत्राला सलामी दिली। न्यू इंग्लिश स्कूल वलंगचा हा विद्यार्थी असून रुपेश दवंडे यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक तरुणासाठी मार्गदर्शक ठरत असून त्यांच्या शौर्य, शिस्त आणि देशप्रेमामुळे जुई गावासह संपूर्ण रायगड जिल्ह्याचा मान उंचावला आहे। देशासाठी जागणारा सैनिक कधीच निवृत्त होत नाही, तो कायम प्रेरणा देत राहतो, असे मत सन 2004-05 या 10वी बॅचच्या मित्रमंडळीकडून या गौरवशाली सेवापूर्ततेबाबत सदिच्छा व्यक्त करण्यात आली। सन 2004-05 या 10वी बॅचच्या मित्रमंडळीकडून केलेल्या सदिच्छा आणि त्यांच्या या गौरवशाली सेवेपूर्ततेबाबत या सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवलेसह तृप्ती भोईर, महाड।